नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। स्वर्गीय किसनवीर यांची 119वी जयंती करंजखोप येथे सोमवारी होणार साजरी। विविध कार्यक्रमांचे आयोजन। सातारा जिल्ह्याचे थोर शिल्पकार क्रांतीवीर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची 119वी जयंती करंजखोप तालुका कोरेगाव येथे साजरी करण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जयंती कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते उद्धव करणे यांनी दिली। करंजखोपच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच राधिका यशवंत धुमाळ, उपसरपंच सूरज शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक शामराव शिंदे व चेअरमन किशोर भोसले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे संचालक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशभक्त आबासाहेब वीर हे भूमिगत होते। त्या काळात त्यांनी करंजखोप येथे वास्तव्य केले होते। शूरवीर स्वर्गीय किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जाते। यावर्षी आयोजित कार्यक्रमास आबासाहेब वीर यांचे अनुयायी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्धव करणे यांनी ग्रामस्थ मंडळ आणि युवक मंडळाच्या वतीने केले आहे। ऐतिहासिक वारसा असलेल्या साप गावाच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते आमदार रघुराज प्रतापसिंह तथा राजा भैया यांचा पुढाकार। 1 लाख रुपयांची दिली देणगी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारे उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदारसंघाचे बाहुबली नेते आमदार रघुराज प्रतापसिंह तथा राजा भैया यांनी कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या साप गावाच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे। गावातील ऐतिहासिक श्रीमंत कदम राजघराण्याच्या राजवाड्यात त्यांनी 3 दिवस वास्तव्य केले। साप गावातून रविवारी दुपारी 3 वाजता निरोप घेताना त्यांनी गावाच्या CCTV यंत्रणेसाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली। ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। 35 वर्षांपासून अखंडपणे सेवा करणारे सरकार, उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य, माजी मंत्री, बाहुबली व्यक्तिमत्व, जनसत्ता दल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजा भैया यांचे साप गावाबरोबर अनोखे नाते आहे। गेली अनेक वर्ष ते या गावाशी जोडले गेले आहेत। गावातील एकता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी मदतीची भूमिका घेतली आहे। साप गावचे राजे आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रोजी राजे कदम यांच्यासह साप येथील मित्रपरिवाराच्या निमंत्रणाला मान देत त्यांनी साप गावास भेट दिली होती। ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सापच्या विकास कामाचा आढावा घेतला व गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयीसुविधा अधिक सक्षम करणे याविषयी सूचित केले। संपूर्ण गाव CCTV अंतर्गत सुरक्षित असावे या भावनेतून त्यांनी 1 लाख रुपयांचा निधी दिला। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच किरण जाधव, अमर शेडगे, पैलवान प्रशांत कदम, विकास अडसुळे, शीतलकुमार जाधव, संतोष जाधव, माजी सैनिक भैरू कदम, दत्तात्रय कदम, चांगदेव जाधव, दत्तात्रय कदम गुरुजी, नितीन कदम यांच्यासह यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते। अखेर मध्य रेल्वे प्रशासनाला आली जाग। पुणे कोल्हापूर पुणे डेमोला जोडले इलेक्ट्रिकल इंजिन, प्रवाशांनी टाकला सुटकेचा निश्वास। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे कोल्हापूर पुणे या फास्ट डेमोला अखेर इलेक्ट्रिकल इंजिन जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। सातत्याने ही डेमो प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती, त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती। अखेर प्रशासनाने इलेक्ट्रिकल इंजिन जोडून ही डेमो चालवण्यास सुरुवात केली आहे। रविवारी साताऱ्यातून 2:45 वाजता ही डेमो इलेक्ट्रिकल इंजिन जोडून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली। कोल्हापूर पुणे कोल्हापूर मार्गावर मध्य रेल्वेकडून डेमो चालवल्या जातात, त्यापैकी निळा आणि गुलाबी रंग असलेली डेमो सातत्याने बंद पडण्याच्या तक्रारी वाढत होत्या। गेले 2 महिन्यात 3 वेळा ही डेमो प्रवासादरम्यान बंद पडली होती, मात्र तात्काळ दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना एका जागी 2-2 तास ताटकळावे लागत होते। परिणामी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या सेवेवर देखील विपरीत परिणाम होत होता।
लोकप्रतिनिधींसह रेल्वेच्या सल्लागार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी याविषयी मध्य रेल्वेच्या प्रशासनाला वारंवार विनंती केली होती, तसेच वेळप्रसंगी सूचना दिल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते। अवघ्या 2 दिवसांपूर्वी सातारा रेल्वे स्थानकावरून ही डेमो बंद पडली होती। पर्यायी इंजिन जोडून ती कोल्हापूरला पाठवण्यात आली, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता। रेल्वे प्रशासनाने अखेरीस आता इलेक्ट्रिकल इंजिन जोडून ही डेमो चालवण्याचा निर्णय घेतला असून रविवारी सकाळी पुण्याहून 9:50 ही डेमो कोल्हापूरकडे रवाना झाली। सातारा रेल्वे स्थानकावर दुपारी 2:45 वाजता ही दाखल झाली। तेथे निर्धारित वेळेत थांबा घेऊन ती कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली। एकंदरीत मध्य रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना तक्रारीची दखल घेतल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले। या मार्गावर नव्या कोऱ्या आणि इलेक्ट्रिकल डेमो चालवाव्यात अशी मागणी आता होत आहे। वाई वाठार स्टेशन मार्गावरील जोशी विहीर ते पिंपोडे बुद्रुक दरम्यान 3 दिवस राहणार बंद। रस्ता रुंदीकरण व पुलाचे काम सुरू। पोलादपूर भाडळे राज्यमार्गावरील सर्कलवाडी ते पिंपोडे बुद्रुक दरम्यान सुरू असलेला रस्ता रुंदीकरण व पुलाच्या कामामुळे या मार्गावरील जोशी विहीर ते पिंपोडे बुद्रुक दरम्यान शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवार दिनांक 27 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। या दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या संदर्भातील हार्दिक अधिसूचना शनिवारी रात्री 10:30 वाजता काढली। पोलादपूर महाबळेश्वर वाई वाटर स्टेशन भाडळे राज्य मार्गावरील सर्कलवाडी घाटमाता ते पिंपोडे बुद्रुक दरम्यानचा रस्ता दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आली आहे। याबाबतची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली असून त्याला अनुसरून वाई मार्गे वाटर स्टेशनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही जोशी विहीर येथून राष्ट्रीय महामार्गावरून वेळेमार्गे सुळशी, नानवळ, सोनके, पिंपोडे बुद्रुक ते वाटर स्टेशन अशी वळवण्यात आली आहे। वाटर स्टेशन मार्गे वाईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही पिंपोडे बुद्रुक, सोनके, नानवळ, सुळशी, वेळे येथून राष्ट्रीय महामार्गावरून जोशी विहीर मार्गे वाई अशी वळवण्यात आली आहे। दरम्यान बदलत्या वाहतूक मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे।